दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA वरून पडताळणी, स्फोटात ठार झाल्याची पुष्टी। दिल्लीतील स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झाला होता भीषण स्फोट। स्फोटाप्रकरणी आतापर्यंत 6 दहशतवादी डॉक्टर ताब्यात। दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला, केंद्र सरकारची घोषणा, तर हल्ल्याचा वेगाने तपास होईल, केंद्र सरकारचं आश्वासन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर। बहुचर्चित राम कालपथासह विविध विकास कामांचं भूमिपूजन, प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासह परिसराची पाहणी। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार। काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक। कालच्या बैठकीमध्ये वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातला प्रस्ताव, आज मनसे सोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का, याकडे लक्ष। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच। भाजपचे आमदार आणि नगराध्यक्ष जुगार खेळतात, आमदार संतोष बांगर यांचा आरोप, तर शिंदे गटाच्या लोकांनी 3 कोटींच्या बनावट नोटा आणल्या, भाजपचं प्रत्युत्तर। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर। उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड विजयी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती। निवडणुकीत टीम अजिंक्य नाईकचं वर्चस्व। सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेचे 8 खेळाडू पाकिस्तानातून मायदेशी परतण्याच्या तयारीत। इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू। पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेमध्ये सुरू आहे वनडे मालिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।